कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून 23 तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून 27 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले। त्यामुळे आजपर्यंतच्या इतिहासात कोल्हापुरात यावेळी उमेदवारांची संख्या सर्वाधिक असल्याचं दिसून आलंय। काल उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून 4 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली, तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून 5 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना पुन्हा एकदा शिट्टी हे चिन्ह मिळाले। या निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून 15,000पेक्षा जास्त कर्मचारी तैनात करण्यात आले असून मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून जिल्ह्यातील मतदानाच्या टक्केवारीच्या उच्चांकी कायम ठेवावा असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले। आज 22 एप्रिल 2024 आज दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन माघारी घेण्याची शेवटची संधी होती। आज दुपारी 3 वाजेपर्यंत 47 कोल्हापूर मतदारसंघामधील 4 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतलं आणि 23 उमेदवार नामनिर्देशन पत्र त्यांचं नमुना 7 मध्ये आलेलं आहे आणि 48 हातकणंगलेसाठी 5 उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतलेली आहे आणि 27 उमेदवार हे नमुना 7 मध्ये आहेत। आज 3 नंतर चिन्ह वाटप सुद्धा पूर्ण झालेलं आहे, त्याची सुद्धा माहिती आम्ही आपल्या सर्वांना देत आहे। निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व तयारी आहे ती जिल्हा निवडणूक कार्यालयाची झालेली आहे। कर्मचाऱ्यांचं जे सेकंड रँडमायझेशन आहे त्यामध्ये 15,000पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या आपण नियुक्ती केलेली आहे आणि त्यांचं जे प्रशिक्षण आहे, दुसरं प्रशिक्षण आहे ते 26 आणि 27 एप्रिल रोजी ठेवलेलं आहे। ईव्हीएम मशीनचं प्रिपरेशन आहे ते आपण 28, 29, 30 रोजी ठेवलेलं आहे। जे होम वोटिंग आहे, होम वोटिंगसाठी त्यांचं जे घरी जे मतदान करायचं आहे त्यासाठी जवळपास 400 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे आणि 1 मे, 2 मे आणि 3 मे या कालावधीमध्ये होम वोटिंग केलं जाईल। पोस्टल बॅलेटसाठी ज्या मतदारांनी त्यांचे फॉर्म भरून दिलेले आहेत त्यांचं मतदान आहे ते कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंगच्या ठिकाणी फॅसिलिटेशन सेंटर राहील, त्या ठिकाणी त्यांचं मतदान होईल। आणि या व्यतिरिक्त आरओ ऑफिसमध्ये इसेन्शियल सर्व्हिसेस मधले कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी 28, 29, 30 रोजी पीव्हीसी सेंटर स्थापन केलेलं आहे आणि आरओ ऑफिसमध्ये ज्यांना पोस्टल बॅलेटचं मतदान करायचं आहे त्यांच्यासाठी 4, 5 आणि 6 मे रोजी फॅसिलिटेशन सेंटर स्थापन केलेलं आहे। मतदार चिठ्ठ्यांचं वाटप आहे ते 24 ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे। जिल्ह्यातील सर्व मतदारांना आम्ही वारंवार आवाहन करतोय, परत एकदा सर्व मतदारांना नम्र आवाहन आहे, 7 मे रोजी आपल्या जिल्ह्यामध्ये मतदान आहे, तर सर्व मतदारांनी मतदान केंद्रामध्ये यावं। मागच्या वर्षी आपलं मतदान 70%पेक्षा जास्त झालेलं आहे, तर यावर्षी 100% मतदारांनी मतदान केंद्रावरती यावं आणि कोल्हापूरचा जो रेकॉर्ड आहे मतदानाचं टक्केवारी राज्यामध्ये आणि देशामध्ये अव्वल ठेवण्याची, ती टक्केवारी आपण मेंटेन करावी आणि सर्वांनी आपला मतदानाचा हक्क आहे तो बजावावा।